पवारांकडनं एक आज विधान होताना पाहायला मिळालेलं आहे। एकूणच निवडणूक काळामध्ये विधानसभेच्या निवडणूक काळामध्ये मला 2 लोक येऊन भेटून गेली आणि 160 जागा ज्या आहेत त्या आम्ही तुम्हाला मॅनेज करून देतो असं शरद पवार म्हणतात की मला 2 जणांनी सांगितलं होतं। काल ज्या पद्धतीने राहुल गांधींनी आरोप केले त्याला कुठेतरी शरद पवार पुष्टी देत आहेत असं एकंदर त्यांच्या विधानातून दिसतं। नाही आता हे मी आता गोव्यावरूनच आलो आज, त्यामुळे मी काही स्टेटमेंट ऐकलेलं नाही, त्यामुळे तुम्हाला त्याच्याबद्दल बोलता येणार नाही। पवार साहेब काय म्हणले ते काहीच मला माहित नाही। राहुल प्रश्न असा उपस्थित होतोय की जर शरद पवारांना या गोष्टी म्हणजे 8 महिन्यापूर्वीच अशी काही माणसं येऊन भेटली होती तर त्यांनी आधी या सगळ्या संदर्भात टिप्पणी का केली नाही असं आता भाजपकडनं विचारलं जात आहे। आता ते काय होतंय, मी स्वतः ते ऐकलेलं नाही, मी 2 दिवस गोव्यात होतो, त्यामुळे ह्या विषयावर मला स्टडी आणखीच बोललेलं योग्य दिसेल मला। निवडणुकांवर कुठेतरी प्रश्नचिन्ह जे आहे ते विरोधकांकडनं उपस्थित करताना दिसत आहे, तर तुम्ही कशा प्रकारे बघताय? नाही मी बी दिल्लीत ज्यावेळेस माझ्या विधानसभेला इलेक्शन झालं त्यावेळेस माझ्याही राष्ट्रीय समाज पक्ष एका उमेदवाराला 0 मतं पडले त्याच्या गावातच, त्यावेळेस आम्ही सांगितलं होतं की ईव्हीएम चेंज झालं पाहिजे राष्ट्रीय समाज पक्ष। परंतु राहुल गांधींनी काल जी पत्रकार परिषद घेतली, राहुल गांधींची तुम्ही देखील भेट घेतली होती, राजकीय समीकरण सुद्धा जोडत आहेत। राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेबद्दल तुम्हाला काय वाटतं, त्यांचे दावे खरे वाटले? नाही, आमचं बी तेच म्हणणं आहे ना, काय केलं पाहिजे, भारताचं संविधान जीवन ठेवायचं असेल तर ईव्हीएम कॅन्सल केलं पाहिजे। ज्या अमेरिकेतून ईव्हीएम आलं त्या अमेरिकेनं डिस्ट्रॉय केलेलं आहे, इंडियानं काय ऍक्सेप्ट केलेलं आहे। तुम्ही खरंच तुमच्या लोकशाही लोकांचं प्रेम असेल तर यू कॅन गो टू डायरेक्ट टू जनता, तर जनतेत जावा ना तुम्ही, आणि ईव्हीएमच्या ऐवजी तुम्ही बॅलेट पेपरचा यूज करा, ही राष्ट्रीय समाज पक्ष। ओबीसीच्या मतांसाठी शरद पवार आहेत आता मैदान उतरले, राष्ट्रवादीची आजपासून मंडल यात्रा देखील सुरू आहे, नागपुरातून खरं तर ही मंडल यात्रा निघते। नाही, मलाही फोन आलता, माझे शुभेच्छा आहेत त्या मंडल यात्रेला। आज काय झाले, देशामध्ये ओबीसी बद्दल सर्वांनाच कळवळा आहे, पण जोपर्यंत निर्णय प्रक्रियेत ओबीसी येत नाही तोपर्यंत त्या ओबीसीचं खरं नाही। सामाजिक सोशली ट्रान्सफॉर्मेशन आणि इकॉनॉमिकली इमॅन्सिफिकेशन हे 2 मुद्दे जोपर्यंत ओबीसीचं होणार नाहीत तोपर्यंत काय फायदा होणार नाही। आज मलाही फोन आलता, पण आज रक्षाबंधन असल्यामुळे मला जाता आलं नाही। मी सांगितलं त्यांना किंवा तुम्हाला शुभेच्छा आहेत मंडल यात्रेला, मी आधीमध्ये कुठं भेट देईन। मुंडेंचे दोन्ही भाऊ सध्या राजकीय सत्तेच्या प्रवाहाच्या बाहेर आहे असं कुठेतरी पाहायला मिळतं। धनंजय मुंडे मंत्रिपदावरून बाहेर पडले, बाहेर झाले, तुम्ही देखील आता कुठेतरी मुंडेंनी काय शुभेच्छा दिल्या? बहीण माझी मंत्री असल्यामुळे मला काही अडचण नाही ना, बहीण आहे ना, त्यामुळं मी जरी नसलो, आता मी एनडीएवरूनच नाही, माझी बहीण मंत्री आहे, त्यात मला आनंद आहे। काही शुभेच्छा दिल्या नाही, ते शुभेच्छा आज जे प्रोग्राम होता ते घरगुती प्रोग्राम होता, नॉट पॉलिटिकल। बहीण आहे ना ते, नाही तसं काही देखील नाही।